गावछाप आत्ताच्या आत्ता इथे ये आणि हे बघ मी स्वतः फाइंड आउट केलं ना तुझ्या रूम मध्ये कोण आहे तर बघ तुझा खूप मोठा लॉस होईल. लवकर इथे ये. तू तिथेच थांब, तुझा हिशोबच करतो मी. थांब आता आलोच. ठेव फोन. ये मूर्ख. कमी कमी काय झालं काय? अहो ऋषी सर, मला हॉस्टेलला जायला लागणार आहे. तिथं अनिकानं तमाशा घातलाय. तिला कळलंय का मी कोणाला तरी खोलीत ठेवलंय म्हणून. यार ही अनिका पण ना. चल दोघं जाऊया. हा साहेबा. ऋषी जरा पटकन घरी ये, महत्वाचं काम आहे. आता काय झालंय? अरे नयनतारा मॅडमनी तुला भेटायला बोलवलंय. काय? बर. हां ये पटकन. काय झालं? आईने मला भेटायला बोलवलंय. ठीक आहे, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आधी आपण हॉस्टेलला जाऊ, ते सॉर्ट करू, मग जातो मी घरी. नाही 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 नाही. हो, नयनतारा मॅडमनी तुम्हाला बोलवलंय. ही आनंदाची बातमी. तुम्ही आधी घरला जावा, मी हॉस्टेलचं बघून घेतो. कमी मी ऋषी सर, मी सांगायलो की नाही, प्लीज तुम्ही घरला जावा. अनिकाला काय मी बघून घेतो, हे जास्त गरजेचं आहे. काय डोसकं फिरलंय का तुझं? काय चाललंय? डोसकं बिस्कत तुझं फिरलं असेल. काय ग गावछाप अतिशहाणी झालीयस. स्वतःच्या लेडीज हॉस्टेलच्या रूम मध्ये कोणाला तरी लपवून ठेवलंयस. आज मला ते बघायचंच आहे कोण आहे ते. सरक. अनिका, तुझा काय अधिकार आहे सगळं करायचा? गावछाप तुला काय वाटतं का? तू मला विचारतेस. हे कॉलेज माझं आहे, हॉस्टेल पण माझं आणि त्यामुळे ही रूम पण माझी आणि मला जे पाहिजे ना ते मी करेन. काय चालवलंय हे? कसला गोंधळ आहे हा? मॅम, या गावछापने तिच्या रूम मध्ये कोणाला तरी लपवून ठेवलंय. मला फाइंड आउट व्हायलाच पाहिजे की ते कोण आहे. नाही नाही मॅडम, हिच्यावर काही इश्यू असते होतं, ही खोटं बोलते. खरंच मॅडम, मी उगाच काहीतरी बोलते. हो मॅडम, अनिका खोटं बोलते. ह्या सगळे खोटे बोलतात. कोणीच नाही आतमध्ये. कमळी, खरं सांग, तू इथे कोणाला लपवलंयस का? मला आहे जिवंत आहे हे कुणाला सांगून चालणारच नाही. जर ही बातमी कुठं बाहेर पसरली तर तिच्यावर ज्यानं गोळी झाडली त्यालाही कळू शकतंय. मॅम, ही काय बोलेल? ही ना एक नंबरची चालाक फॉक्स आहे. फॉक्स ही ना खोटारडी आहे. हिने लपवलंय तर ही का खरं बोलेल? मला आज कळायलाच पाहिजे माझ्या कॉलेजमध्ये काय चाललंय. बघू बरं. कमळी, तुला माहितीये ना तू चुकीची नाहीयेस. मग एकदा सगळ्यांच्या समाधानासाठी तिला चेक कर. कुणी बी बघायच्या आधी मला काकीला या खोलीतनं बाहेर काढायलाच पाहिजे. काय झालं अनिका? पाहिलंस आतमध्ये? ते कोणीच नाही. असं कसं होईल? नाही मॅम, ही कमळी ना चालाक फॉक्स आहे. फॉक्स हिने त्या व्यक्तीला कुठेतरी दुसरीकडे लपवलंय. आता मी अनिका माझ्या सगळ्या रूम्स चेक करणार. प्रत्येक रूम आत्ताच्या आत्ता. कम ऑन. मला माहितीये या गावछापने ना या रूम मध्ये कोणाला तरी लपवलेलंच आहे आणि तुम्हाला मला मदत करावीच लागेल. तुम्ही नाही केली ना तर मी ग्रॅनी आजीला सांगेन. ग्रॅनी आजीला सांगून तुमच्या अगेन्स्ट कंप्लेंट फाईल करीन. ओके ओके, तुला डाऊट आहे ना अनिका? कमळीनं ऋषी सरांना लपवून ठेवले म्हणून मी आत्ताच्या आत्ता ऋषी सरांना फोन लावतो. काय खरं खोटं काय ते आपण करून टाकतो. जाणव करा कॉल. हा. हा सर बोला ना. नाही, मी तसा सहजच फोन केला. मला एवढं सांगा की सध्या आहात कुठे तुम्ही? अरे म्हणजे असं काही विशेष काही नाही. साहेबाकडेच आहे, जरा एक नवीन प्रोजेक्टचं काम करतोय.
4-5 दिवस झाले इथेच राहतोय. नाही नाही माझं खरंच काही काम नाही, मी सहजच केला होता फोन. हां हां ठेवतो. हॅलो. कोण रे? माणूस आहे प्रिन्सिपल, तूच फोन केलाय. असो, तू काहीतरी सांगत होता. जाऊ दे, आमच्या कंपनीत तिच्यात जिरतोय तू. झालं समाधान? चला आता आपापल्या रूम मध्ये जा, कळलं? चला. इडियट्स, तुम्हाला नीट बघता नाही आलं. अर्धवट इन्फॉर्मेशन दिली मला. का? माझा इन्सल्ट पाहावं म्हणून? नाही यार अनिका, मी जेव्हा चेक केलं होतं ना तेव्हा खरंच काहीतरी गडबड वाटत होती. आणि अगं ती निंगी आम्हाला अडवत होती, म्हणजे कन्फर्म काहीतरी होतं. आय थिंक वी आर मिसिंग समथिंग. आणि काय ऐकला, मला काय वाटतंय तू सरळ प्रिन्सिपल सरांनाच म्हण ना सगळ्या रूम्स चेक करूयात म्हणून. करेक्ट. सर वेट सर, मला अजूनही या गावछापवरनं डाऊट आहे. मला अजूनही वाटतंय हिने कोणाला तरी लपवलेलं आहे. नाही सर, तुम्ही आत्ताच्या आत्ता पूर्ण कॉलेज चेक करा, पूर्ण हॉस्टेल चेक करा. आता करा तुम्ही चेक प्लीज. ओके ओके मॅडम, संपूर्ण हॉस्टेल चेक करा. ओके. येस सर.